फॅमिली, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि वेलकम सो मच. तर कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही कसे आहात माहित नाही, बट मी लिटरली खूप खुश आहे बिकॉज फायनली मी गावी. तर फायनली मला माझ्या कॉलेजवाल्यांनी 3 दिवसाची सुट्टी दिली आहे. माझे घरातले लिटरली 8 दिवसापूर्वी गावी गेलेत आणि ते मस्त मजा करतात आणि मी इथे मुंबईमध्ये एकटी राहत होती कारण मला कॉलेजमध्ये फक्त 1 दिवस सुट्टी होती. ॲटलिस्ट मी आता बाप्पाच्या विसर्जनाला जाऊ शकते. तर माझ्या घरातले मला तिथून ना लई व्हिडिओज पाठवत होते, फोटोज पाठवत होते, किती मजा करतायत ते, तिकडे किती मजा करतात हे मला जळवत होते इकडे मला फोटोज पाठवून. फायनली बाप्पाने माझं ऐकलं आणि मला सुट्टी दिली आहे गाईस. 3 दिवस का होईना पण मला सुट्टी भेटली आहे आणि मी निघाली आहे. मी माझी इथे बॅग सुद्धा पॅक केली लगेच. 2 वाजलेत, 4 वाजताची गाडी आहे माझी आणि तुम्ही मला पसारा बघू शकता. वेट मी तुम्हाला दाखवते. बघा, हे तर काहीच नाही. किती पसारा करून ठेवलाय मी पॅकिंगसाठी. जस्ट पॅकिंग मी आता उरकली. मी जस्ट कॉलेजमधून आली, 1 वाजता कॉलेजमधून आली. हेच कपडे घालून गेले मी कॉलेजला आणि आता ह्याच कपड्यात मी जाणार आहे बिकॉज माझ्याकडे अजिबात टाईम नाही आहे चेंज करायला. आता काहीतरी पटापट खायचं आहे. मी खूप फास्ट बोलते तर मला आता पटापट जायचं आहे. आज सुद्धा मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे. एवढ्या सगळ्या परिश्रमानंतर एक स्पेशल गाडीची मला कन्फर्म तिकीट मिळाली आहे. येस, अजून काय हवं असतं एका कोकण करायला यार, अजून काय असतं. आईच्या टायमाला माझ्या घरातल्यांनी कन्फर्म तिकीट अरेंज करून दिली आहे मला. माझा अवतार आईच्या टायमाला मला माझ्या घरातल्यांनी कन्फर्म तिकीट अरेंज करून दिली आहे आणि आय एम सो हॅपी. थँक्यू. रेडी झाली आणि मग आता निघते 5-10 मिनिटातच. आणि ही बॅग ना ॲक्च्युली खूप जड आहे. खूप नाही, लिटल बिट, फक्त कपडे आहेत आणि थोडंफार सामान आहे. अजून जे मी तुम्हाला खायचं काहीच नाही घेतलं कारण मी काहीच नाही खाल्लं आहे सकाळपासून. तर मी आता काहीतरी घेणार आहे स्वतःसाठी ट्रेंडमध्ये टाईमपास म्हणून. बट या गाईज, मी निघते आणि ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल. बाय बाय. गाईज, मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि सेफली बसली आहे मुळात. आणि आता आमची गाडी काहीतरी पनवेल पुढे आहे. 6 वाजले संध्याकाळचे. विचार केलेला की टाईमपास म्हणून लॅपटॉपवर काहीतरी बघेन, तारक मेहता वगैरे, तर माझं नेटच चालत नाही आहे. गाडीचे 20 रुपयाचं पॉकेट आहे बट त्याच्यामध्ये 10 रुपयामुळे पण चिप्स नाही. तर गाईज, मला न्यायला दोघं जण आहेत. पाणी दादा. तर गाईज, फायनली मी पोचली आणि आता मी घरी जातोय. पप्पा आणि दादा दोघं घ्यायला आलेत मला. VIP माणूस आहे मी, समजते. त्यामुळे आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. बाय. हो, आपलाच गणपती बाकी राहिला. ह्या वातावरणात गाईज मी तडपत होते मुंबईला. लिटरली एकटी राहत होते. वाव. दादा बघ असा पुढे चालतोय, चालत नाही, गाडीने जातोय. किती खड्डे आहे ते. मी येताना मेन चूक काय केली माहिती आहे, मी शालच नाही आणली, चादर नाही आणली आणि त्यामुळे मला एवढी गाडीमध्ये थंडी वाजत होती ना की मी नीट झोपली पण नाही. तुम्ही येताना लक्षात ठेवा, घेऊन यायचं. माझ्यासारखं डमगिरी नका करू.